हा तर वर्षाच्या बर्थडे निमित्त वर्षाच्या बहिणीने आज तिला गिफ्ट आणलं होतं. तर ते गिफ्ट आहे ना मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो नक्की काय आहे. इथं तर वॉच लिहिलेलं आहे पण आता वॉच आहे का नाही ते तिलाच माहिती. हे बघा दर खोल आता मस्करी करताय अहो पण तुम्ही खोल. काय शाला अरे खोल. ती पाहिजे काय पण का बरं चांगला आणलंय माझ्या बघा इथं काय दिसतंय हा दिसतोय वॉचचा बॉक्स आणि त्याच्यात बघा काय निघलंय. अया हे मला पाहिजे होतं. हा पाहिजे होतं भेटलं ना आता. आतमध्ये बघ ना काय काय अजून. खाली तरी रुमाल पण आणला भेटलं नाही का तुला आज रुमाल पण आहे. पहिल्यांदा दिलंय मला एवढी 21 वर्षाची झाली आणि अरे बापरे मग होय. आले काय वाचा बाबो काय हे ग्रेटिंग बिटिंग दिलेले बोलले बघा कसलं सजवलंय बापरे बापरे. बघा मी नाही केलं एवढं भारी. आवाज बरं काय कसलं भारी अक्षर आहे बघा. वाच ना काय. सिस्टर हॅपी बर्थडे टू माय ब्युटी. माझं झालंय वाचून तू वाच आता. हा अच्छा माझं आधी तुम्ही सगळं ओपन करून झाले म्हणजे मोकळे. हॅपी बर्थडे टू माय गर्ल महादेव ऑलवेज ब्लेस यू. मराठीत लिहायचं ना बाळा त्यापेक्षा मस्त पैकी एकदम तुझ्या मनातलं काय काय जे असेल ते. यू आर द बेस्ट पर्सन इन माय लाईफ. यू आर जस्ट माय सिस्टर. नो यू ऑल हॅपीनेस इन माय लाईफ. आय विश युअर ऑल ड्रीम्स. ते सगळं ठीक आहे पण हे काय आहे नक्की. प्रँक झाला तिच्या संग प्रँकच झालाय बाकी काय नाही. हो प्रँक वगैरे काय नाही खूप छान केलंय ते. आहे ना ठीक आहे. आता गाईस कसं झालेलं आहे माहितीये का जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं ना त्याच्या आधी मी माझ्या माहेरीच असणार म्हणजे पण आम्ही दोघी इतकं भांडायचं ना की काय सांग इकडे खरं सांगतो किती भांडायचं बरं आपण. पण काहीच आता आमचं लग्न झालेलं आहे ना आमचं लग्न सॉरी आता माझं लग्न झालेलं आहे तेव्हापासून आमच्यामध्ये एवढं प्रेम झालेलं ना एवढं प्रेम झालंय का ती सारखीच मला फोन करत असते ये घरी दीदी म्हणून ये घरी आणि मी तिला फोन करत असते तू घरी ये म्हणून. आधी इतकं भांडायचं ना गायचं आम्ही इतकं भांडायचं ना की कायच सांगत ना एकमेकींशी बोलायचंच नाही पार सारखं दोन दिवसांनी भांडणं झाली की ओ आता तू इमोशनल होऊ नको आता मस्त. ती माहिती का ती बारकी आहे तिचं लयच प्रेम झालेलं आहे आता तिचं वाढलंय. हा अरे बाप. तर झालंय सगळं बर्थडेचं गिफ्ट ओपन करून थांबा तू काय काय बघा. हे एक दिले हार्ट. हा काय हा केसांना लावायचं क्लिप आहे. अरे बाबा मरणाची क्लिप आहे. अरे दिलाय चला. थोड्या दिवसांनी आम्ही एक पोस्ट पण करू असाच सेम ड्रेस आहे माझा आमच्या दोघींचे फोटो टाकू आम्ही. हा अजून एक रुमाल. ओके त्याच्यातून वास पण खूप भारी होते. हा सेंट मारलाय त्याच्यात आणि वास नाही तर मग काय येणार आहे सेंट मारलाय म्हणल्यावरती. हे काय नेल पेंट. अरे वा 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 चांगलंय काय विषय नाही. अजून ड्रेस कुठे. हा ड्रेस पण घेतलाय का. ड्रेस कुठे दाखव. सेम गाईज असंच बघू बरं इकडे ग इकडे ना हो बघतो तिथे इकडे ना तू ड्रेस राहू दे ना एक मिनिट काढलंय सेम टू सेम दाखव ग. सेम ड्रेस आहे. झालं बघूया ना बघू समोर अशी आहे. हे बघा ही माझी बहीण मी तिची मोठी बहीण ही माझी छोटी बहीण हा माझा छोटा भाऊ आहे. हा तो छोटा भाऊ आहे. ही बारकी बहीण आहे. ही मोठी बहीण आहे पण बारक्या बहिणीपेक्षा म्हणजे बारक्या बहिणीला जेवढं अक्कल आहे तेवढी मोठ्या बहिणीला राहायचंय. चला गाईस बस छोटासा ब्लॉग होता. कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय तो.